नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डीके स्कीम म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा केली। त्यानंतर आपण बघितलं की कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत याच्याबद्दल पण काल आपण डिस्कशन केलं। आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे मित्रांनो डीके कायनेटिक्स। कायनेटिक्स म्हणजे काय तर रेट ऑफ डीके। मित्रांनो, कोणताही रेडिओ ॲक्टिव्ह जो एलिमेंट असेल त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून रेडिएशन हे कसे स्पॉन्टेनियसली बाहेर पडत असतात। का रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये काही रेडिएशन आता बाहेर पडतील, काही थोड्या वेळाने, असं होत नाही। तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधले मधून रेडिएशन हे कंटिन्युअसली आणि स्पॉन्टेनियसली बाहेर पडत असतात आणि ह्या रेडिएशन बाहेर पडण्याचा जो रेट आहे तो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक फॉलो करत असतो। ठीक है। सो radioactive substance is continuously and spontaneously emitting radiation and its rate is of first order। ठीक है। सपोज मित्रांनो एक आपण रेडिओ सबस्टन्स घेतलेला आहे, त्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये सपोज N0 इतके रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट आहे। म्हणून N0 ला आपण काय म्हणतो, इनिशियल नंबर ऑफ radioactive atom present in that element। ओके। N0 म्हणजे काय, इनिशियल नंबर ऑफ radioactive atom present in that element। ठीक आहे मित्रांनो, तो जो एलिमेंट आहे तो एलिमेंट कंटिन्युअसली आणि स्पॉन्टेनियसली रेडिएशन्स बाहेर टाकणार आहे। रेडिएशन बाहेर टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जे काय रेडिओ ॲटम आहे त्याची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे का कमी होणार आहे, तर कमी होणार आहे। कारण की तो डिसइंटिग्रेट होत आहे। डिसइंटिग्रेट होत असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या रेडिओ एलिमेंटची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे। जसं जसं वेळ जात जाईल तसं तसं त्याच्यामधले रेडिओ एलिमेंट कसे होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे। मग एन म्हणजे काय म्हणतो आपण, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स प्रेझेंट ॲट टाइम टी। सपोज आपण 10 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये किती रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट आहे हे बघितलं तर ती जी संख्या असणार आहे त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो, एन। परत लक्षात द्या, N0 म्हणजे काय, इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट इन दॅट एलिमेंट। ॲज द टाइम प्रोग्रेसेस that element emits radiation and due to emission of radiation number of radioactive atom will get decrease। So at time t number of atom present in that radioactive element is N। ओके। मग dN/dt याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, रेट। आता मग आपल्याला काय या प्रोसेसचा रेट आपल्याला काढायचा असेल तर तो रेट कोणावर डिपेंड असणार आहे, रेट डिपेंड असणार आहे या N वर। N म्हणजे काय म्हटलं आहे, नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट ॲट गिवन टाइम। जेवढे रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम त्या ठिकाणी प्रेझेंट असेल तेवढं तो रेडिएशन बाहेर टाकणार आहे। म्हणून काय म्हटलं आहे, देन रेट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल ॲट एनी इन्स्टंट is proportional to number of radioactive atom present at that time or present at that instant। त्या पर्टिक्युलर वेळेला त्याच्यामध्ये जेवढं रेडिओ ॲटम्स प्रेझेंट असतील तेवढंच रेडिएशन बाहेर पडणार आहे। मग रेट कशावर डिपेंड असणार आहे, या N वर, दॅट इज नंबर ऑफ रेडिओ ॲटम प्रेझेंट ॲट ए गिवन टाइम। म्हणून रेट इज इक्वल टू काय, मायनस dN/dt प्रोपोर्शनल टू N। N म्हणजे काय म्हटलं आहे, नंबर ऑफ रेडिओ ॲटम प्रेझेंट ॲट ए गिवन टाइम। ओके। आणि आपल्याला हे मायनस हे जे इक्वेशन आहे ते आपण कसं लिहू शकतो, मायनस dN/dt इज इक्वल टू काय, लॅम्बडा n। हा जो लॅम्बडा आहे मित्रांनो याला आपण म्हणणार आहोत, याला काय म्हणणार आहोत मित्रांनो, डीके कॉन्स्टंट। ठीक आहे। आणि परत एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया। रेडिएशन म्हणजे स्पॉन्टेनियस इमिशन, त्याच्यातून रेडिएशन कंटिन्युअस बाहेर पडत असल्यामुळे तो ॲटम कसा होतो, तो एलिमेंट कसा होतो, डिसइंटिग्रेट होतो। डिसइंटिग्रेट झाल्यामुळे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रेडिओ ॲटमची संख्या प्रत्येक वेळेस कशी होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे।
सपोज N0 म्हणजे इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ॲटम्स, सपोज त्याच्यामध्ये असतील फॉर एक्झाम्पल 100 रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स प्रेझेंट असतील सुरुवातीला, पण जसं जसं त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडत जाईल तसं तसं हे रेडिओ ॲक्टिव्ह जे ॲटम्स आहेत त्याची संख्या काय जाणार आहे, कमी होत जाणार आहे. सपोज एक अर्ध्या तासाने आपण मोजलं तर त्याच्यामध्ये समजा किती शिल्लक राहिले, 45 रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम शिल्लक राहिले. मग हे काय दाखवत आहे, नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट ॲट अ टाइम टी, ते आपण कशाने दाखवणार आहे, एन दाखवणार आहे. ठीक आहे. मग ह्या डिसइंटिग्रेशनचे किंवा या डीकेचा जो रेट आहे तो रेट आपण कशाने दाखवणार, dN/dt. जसं जसं वेळ जात जाईल तसं तसं नंबर ऑफ रेडिओ ॲटम कशात जाणार, कमी होत जाणार आहे. म्हणून रेट आपण कशाने दाखवणार, dN/dt. आणि आपण म्हणून काय कमेंट करू शकतो, रेट ऑफ रेडिओ डीके कशावर डिपेंड असणार आहे, त्या टायमाला त्याच्याकडे जेवढे रेडिओ ॲटम्स प्रेझेंट असतील तेवढं त्याचा रेट असणार आहे. म्हणून -dN/dt प्रपोर्शनल टू n. मग हेच इक्वेशन आपण कसं लिहिलं, -dN/dt इज इक्वल टू बाय लॅम्डा n. लॅम्डा म्हणजे काय, डीके कॉन्स्टंट. ठीक आहे. बघा काय इक्वेशन मिळाले, -dN/dt इज इक्वल टू बाय लॅम्डा n. लॅम्डा म्हणजे काय म्हणतो आपण, डीके कॉन्स्टंट. सपोज मित्रांनो हा जो n आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. मग हे जे इक्वेशन 1 आहे ते आपण कसं लिहू शकतो, -dN/dt इज इक्वल टू बाय लॅम्डा, कारण की n ची व्हॅल्यू किती आहे, 1. ठीक आहे. मग इक्वेशन काय मिळालंय, -dN/dt इज इक्वल टू लॅम्डा. आपण याला म्हणणार आहोत मित्रांनो इक्वेशन नंबर 2. हा जो लॅम्डा आहे या लॅम्डाला आपण काय म्हणतो मित्रांनो, डीके कॉन्स्टंट. हा डीके कॉन्स्टंटची डेफिनेशन काय, इट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ रेडिओ डीके when n is equal to 1. ज्या वेळेस नंबर ऑफ रेडिओ ॲटम 1 असेल त्यावेळेस जो रेडिओ डीके होणार आहे त्याचा जो रेट आहे त्या रेटला आपण काय म्हणणार आहोत, डीके कॉन्स्टंट. परत लक्षात घ्या, डीके कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज अ रेट ऑफ रेडिओ डीके when n is equal to 1. ज्यावेळेस त्याचं नंबर ऑफ रेडिओ ॲटम कसे असतील, युनिटी असतील, त्यावेळेस त्याचा जो रेट असणार आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा त्याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, डीके कॉन्स्टंट. ठीक आहे. हां, आपल्याला इक्वेशन काय पहिले मिळालं, -dN/dt इज इक्वल टू लॅम्डा n. आणि सपोज n इक्वल टू 1 असेल तर काय मिळणार, -dN/dt इज इक्वल टू लॅम्डा. ओके मित्रांनो, आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, -dN/dt इज इक्वल टू लॅम्डा n. निगेटिव्ह साईन काय दाखवतो मित्रांनो, नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसं जसं वेळ जात जाणार आहे तसं तसं रेडिओ ॲक्टिव्ह ॲटमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होत जाणार आहे, कमी होत जाणार. इक्वेशन काय आहे, -dN/dt इज इक्वल टू लॅम्डा n. लॅम्डा म्हणजे काय आहे, तिथे आपण डीके कॉन्स्टंट. मित्रांनो समजा हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण काय केलं, रिअरेंज केलं. रिअरेंजमेंट नंतर आपलं इक्वेशन काय मिळालं आहे, -dN/n इज इक्वल टू लॅम्डा इंटू dt. इक्वेशन काय मिळालंय, -dN/n इज इक्वल टू लॅम्डा इंटू dt. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे मित्रांनो याला म्हणून इक्वेशन नंबर 3. आणि ह्या इक्वेशन नंबर 3 ला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेट करताना आपण प्रॉपर लिमिट्स घेणार. हा जो आपला n आहे त्या n साठी लिमिट असणार आहे n0 टू n आणि t साठी लिमिट असणार आहे 0 टू t. ओके. सो इक्वेशन 3 ला आपण इंटिग्रेट करतोय बिटवीन प्रॉपर लिमिट्स. n साठीचं लिमिट काय, n0 पासून n पर्यंत आणि t साठीचं लिमिट काय, 0 टू t. बघा इंटिग्रेशन ऑफ -dN/n लिमिट्स n0 पासून n पर्यंत इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॅम्डा dt लिमिट्स 0 टू t. आता याचं सोल्युशन काय ते बघूया. हे याचं सोल्युशन काय आहे मित्रांनो, -ln ऑफ n बिटवीन लिमिट्स n0 टू n. ठीक आहे, इज इक्वल टू लॅम्डा इंटू t, त्याची लिमिट 0 टू t. ठीक आहे. आता या n ची व्हॅल्यू सुरुवातीला आपण n घेणार म्हणून -ln ऑफ n प्लस दुसऱ्यांदा ln ची व्हॅल्यू काय घेणार, ln ऑफ 0 म्हणून काय ln ऑफ n0 इज इक्वल टू एकदा t ची व्हॅल्यू काय घेणार, t घेणार, दुसऱ्यांदा काय घेणार, 0 घेणार. ठीक आहे. ln ची वजाबाकी म्हणजे काय, ln चा भागाकार आहे. ठीक आहे. बघा ln ऑफ n0/n इज इक्वल टू काय येते, लॅम्डा t, कारण की लॅम्डा इंटू t इज इक्वल टू लॅम्डा t मायनस हे समजा 0 होऊ शकतो म्हणून काय आहे
ln ऑफ n0 अपॉन a इज इक्वल टू काय लॅम्बडा टी. बरोबर आहे मित्रांनो. आता ln चं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार आहोत लॉग मध्ये करतोय. मग लॉग मध्ये करत असताना आपण कशाने मल्टिप्लाय करणार त्याला 2.303 लॉग ऑफ n0 अपॉन n इज इक्वल टू लॅम्बडा टी. या इक्वेशनला आपण रिअरेंज केल्यानंतर आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू काय 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ n0 अपॉन n. हे जे इक्वेशन आहे मित्रांनो याला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक इक्वेशन ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके म्हणतात. हा जे इक्वेशन फिफ्थ आहे त्याला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. आपल्याला इक्वेशन नंबर 4 काय मिळतं ln ऑफ n0 अपॉन n अपॉन n0 इज इक्वल टू लॅम्बडा टी. हेच इक्वेशन आपण कसे लिहू शकतो ln ऑफ n0 अपॉन n इज इक्वल टू काय मायनस लॅम्बडा टी. आपण त्याला रिव्हर्स केलं किंवा इन्व्हर्स केलं. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनला आपण दोघं बाजूला काय घेणार आहोत अँटी लॉग घेणार आहोत. अँटी लॉग ऑफ हे आणि अँटी लॉग ऑफ इकडचे साईड. ठीक आहे. मग आपल्याला काय त्याचं सोल्युशन काय म्हणतं n अपॉन n0 इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडा टी. ठीक आहे. अँटी लॉग घेतल्यानंतर आपण सोल्युशन काय मिळालं इक्वेशनचं n अपॉन n0 इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडा टी. या इक्वेशनला आपण रिअरेंज केल्यानंतर n इज इक्वल टू n0 इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा टी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतंय n इज इक्वल टू n0 इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा टी. याला आपण इक्वेशन नंबर 6 मिळतो. मित्रांनो या इक्वेशन नुसार आपल्याला काय समजतं की n म्हणजे रेडिओएक्टिव्ह डिके ही कोणती प्रोसेस आहे एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे. आणि हे जे नंबर ऑफ ॲटम्स n आहेत हे कमी होत आहे. जसं जसं वेळ जात जातोय तसं तसं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं होत जाते कमी होत जाते. ठीक आहे मित्रांनो. रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल आपण मोजू शकतो. जो रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे जो रेडिएशन इमिट करतोय त्याची ॲक्टिव्हिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ती कॅल्क्युलेट आपण कशात देणार आहे ए म्हणजे काय ॲक्टिव्हिटी ए इज इक्वल टू डी इंटू लॅम्बडा एन. डी म्हणजे काय डिटेक्शन कोइफिशिएंट, लॅम्बडा म्हणजे काय डीके कॉन्स्टंट आणि एन म्हणजे काय नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम प्रेझेंट ॲट ए गिवन टाइम. म्हणून ए इज इक्वल टू काय डी इंटू लॅम्बडा एन. पण मित्रांनो लॅम्बडा एन ची व्हॅल्यू काय मायनस डी एन अपॉन डी टी. म्हणून ही जी लॅम्बडा एनची व्हॅल्यू आहे ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत. म्हणून इक्वेशन काय मिळालं आहे ए इज इक्वल टू डी इंटू लॅम्बडा एनच्या ठिकाणी मायनस डी एन अपॉन डी टी. ठीक आहे. परत ए म्हणजे काय ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. डी म्हणजे काय डिटेक्शन कोएफिशिएंट. हा जो डिटेक्शन कोएफिशिएंट आहे मित्रांनो हा डिटेक्टिंग इन्स्ट्रुमेंट आणि त्याची जिओमेट्रिकल अरेंजमेंटवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आणि डी एन अपॉन मायनस डी एन अपॉन डी टी काय रेट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स किंवा रेट ऑफ रेडिओ रिॲक्शन. ठीक आहे. आता मित्रांनो जसं आपल्याला एक इक्वेशन मिळालं होतं हे इक्वेशन मिळालं होतं आपल्याला n इज इक्वल टू n0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. याच्यावरून काय समजलं होतं आपल्याला की रेडिओ ॲक्टिव्हिटी ही कशी आहे एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वेळ जात जातो तसं तसं कमी होत होतं. या स्वरूपामध्ये आपण ॲक्टिव्हिटी सुद्धा लिहू शकतो. कसं लिहिणार त्या ॲक्टिव्हिटीज ए इज इक्वल टू E0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. मित्रांनो समजा आपण ए म्हणजे ॲक्टिव्हिटी वर्सेस टाइम याचा जर ग्राफ प्लॉट केला तर तो आपल्याला कर्व नेचरचा ग्राफ मिळतो. कसा ग्राफ मिळतो ते बघूया आपण. मित्रांनो आपण काय म्हटलं आपल्याला ॲक्टिव्हिटी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये द्यायची. कसं घेणार ए इज इक्वल टू A0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ठीक आहे. आता आपल्याला समजा ग्राफ काढायचा कोणाचा ए वर्सेस टीचा. तर आपल्याला ग्राफ कसा मिळतोय कर्व नेचरचा ग्राफ मिळतो. ठीक आहे. हे ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं आहे ए अपॉन A0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. या इक्वेशनच्या दोघं बाजूला समजा आपण ln घेतलं तर याला काय येणार ln ऑफ ए अपॉन A0 इज इक्वल टू ln ऑफ ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. त्याचं सोल्युशन काय आहे मित्रांनो मायनस लॅम्बडा टी. ठीक आहे. म्हणून इक्वेशन काय मिळालंय ln ऑफ ए अपॉन A0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी. lnचं कन्वर्जन लॉग मध्ये केल्यामुळे कितीने मल्टिप्लाय करणार 2.303 लॉग ऑफ ए अपॉन A0 इज इक्वल टू काय मायनस लॅम्बडा टी. बरोबर आहे. आता या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज केलं. हा लॉग ऑफ ए अपॉन A0 ॲज इट इज आहे हा
जो इकडे 2.303 त्याला आपल्याला इक्वेशन काय आहे मायनस लॅम्बडा अपॉन 2.303 इंटू टी. ठीक आहे. आता लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ a0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा अपॉन 2.303 इंटू टी. आपल्याला हे इक्वेशन कसं याचं फायनल इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा. लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ a0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा अपॉन 2.303 इंटू टी. आपण काय केलंय इक्वेशन काय मिळालं शेवटी log of a is equal to log of a0 minus lambda upon 2.303 into t. हे इक्वेशन कधी मिळालं ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हिटी वर्सेस टी हा ग्राफ प्लॉट केला आणि त्याचा नेचर कसं मिळाले आपल्याला कर्व नेचर मिळाले. समजा मित्रांनो आपण हे जे log of a आहे log of a वर्सेस टी हा ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतोय. त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. मित्रांनो आपण पहिल्यांदा जो ग्राफ घेतला होता तो ऍक्टिव्हिटी वर्सेस टाइम होता. आता आपण काय करतोय लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी वर्सेस टाइम. आता हा जो ग्राफ मिळतो आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतोय. ठीक आहे. आणि त्याचा स्लोप काय आहे स्लोप इज इक्वल टू मायनस लॅम्बडा अपॉन 2.303 म्हणून लॅम्बडा इज इक्वल टू काय स्लोप इंटू 2.303. मग अशा पद्धतीने आपण जो लॅम्बडा आहे लॅम्बडा म्हणजे काय टीके कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू या पद्धतीने डिटरमाइन करू शकतो. मित्रांनो आज आपण बघितलं आहे डीके कायनेटिक्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह रिएक्शन. थँक्यू.